तुमची मुलं जर प्ले ग्रुप किंवा नर्सरी किंवा शाळेत जर जात असतील तर तुळशी, सुंठ आणि काळे मिरे यांचा तुम्ही काढा देऊ शकता। त्याचबरोबर तुळशी किंवा पुदिन्याची पाने गरम पाण्यात टाकून तुम्ही लहान मुलांना त्याची वाफ देऊ शकता। लहान मुलांना जर तुम्ही पुष्य नक्षत्रावर सुवर्णप्राशन केलं तर ओव्हरऑल इम्युनिटी लहान मुलांची सुधारते। घरगुती उपायांबरोबरच वैद्यकीय उपाय सुद्धा महत्त्वाचे आहेत। डॉक्टरांनी दिलेली औषधे असतील ते योग्य वेळेत आणि योग्य मात्रेत द्या। सतत जर मुलांना सर्दी खोकला होत असेल तर काही ॲलर्जन्स कारणीभूत असतात। ते ॲलर्जन्स शोधण्यासाठी ॲलर्जिक टेस्ट करणं खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे ॲलर्जी स्पेशालिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं। आयुर्वेदिक औषधांमध्ये सीतोपलादी चूर्ण जर मधासह घेतलं तर खूप प्रभावी ठरतं। त्याचबरोबर आहारामध्ये जड पदार्थ, थंड किंवा शीतपेय शक्यतो टाळा। शक्यतो सकस आणि पचणारा आहार जसं की सूप असेल किंवा तांदळाची पेज असेल अशा प्रकारचे पदार्थ मुलांना द्या। लहान मुलांमध्ये सर्दी खोकला अतिशय कॉमन आहे, पण जर तो सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्हालाही आणखी काही आरोग्यविषयक टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्वसन विकाराच्या संदर्भामध्ये किंवा इतर काही आजार असतील तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता।